तुम्हाला की अमृत ज्यूस मध्ये असं एक पण केमिकल टाकलेलं नाहीये का ज्याच्यामुळं मनुष्याच्या जीवाला धोका होईल. म्हणजे जेवढे घटक दाखवले तेवढेच घटक त्याच्यामध्ये आहे. आणि जर त्याच्यामध्ये कोणी लॅब टेस्टिंग केलं आणि त्याच्यामध्ये काही वेगळे घटक आढळून आले जे मनुष्य जातीसाठी माणसासाठी हानिकारक आहे, त्याच वेळेस 2 लाखाचं बक्षीस कंपनीनं ठेवलेलं आहे. कारण मी नेहमी सांगतो रिलायन्स सर्व करेल पण पैशासाठी कोणाच्या आरोग्याशी खेळणार नाही यार. रिलायन्स सगळं करेल पण कोणाच्या आरोग्याशी खेळणार नाही. आता बघा हे सर्व जे बोललो आपण बोललो. मी विनायक चव्हाण रिलायन्स मल्टी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये एक गोल्ड डायरेक्टर आहे आणि स्वस्थ भारत अभियानाअंतर्गत मी एक आरोग्य सल्लागार म्हणून पण काम करतोय. खूप आनंद होतोय. आपण डॉक्टर साहेबांना प्रोडक्ट रेफर केले होते तर डॉक्टर साहेबांच्या मुखातून ऐकूया की त्यांना काय रिझल्ट आलेले आहेत. नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण जाधव. मी BMS MD आहे. मी जालना येथे खूप दिवसापासून जनरल प्रॅक्टिस करतोय. सप्टेंबर महिन्यामध्ये विनायक सर माझ्याकडे आले होते, त्यांची भेट झाली. त्यांच्या माध्यमातून मी या परिवारामध्ये जॉईन झालो आणि माझ्या घरामध्ये हेल्थ इश्यू होते काही. त्यात सर्वात महत्वाचा रिझल्ट म्हणजे मी माझ्या आईला केल्माफोर्टे नावाची बीपीची गोळी होती. समाजात असं सांगितलेलं आहे की बीपीची गोळी कधीच मरेपर्यंत बंद होते, बीपी असं शुगर असो. तर मी हे माझ्या आईला दिलं आणि 3 महिन्यामध्ये बीपीची गोळी 100% बंद झालेली. आज गोळी बंद होऊन आणि अमृत ज्यूस अजूनही चालू आहे. 4 महिने झाले गोळ्या बंद आहेत, कसलाही त्रास नाहीये. त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. त्याच्या कॉन्फिडन्सवर मी माझ्यावर येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला जो खूप दिवसाच्या व्याधीने त्रस्त असतो त्यांना मी रेफर करतो आणि त्वचा रोगामध्ये खूप चांगले रिझल्ट घेतले, पाईल्समध्ये खूप चांगला रिझल्ट आहे आणि माझ्याकडे बाहेर गावून सुद्धा खूप पेशंट येतात. सर्व काही अमृत ज्यूसमुळे झाले आणि मी रिकमेंड असं करेन लोकांनी या अभियानामध्ये सामील व्हावं आणि ॲलोपॅथी मुक्त भारत करा. नमस्कार, मी हर्षदा म्हस्के कोपरगाव येथून रिलायन्स मल्टी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे आरोग्य सल्लागार म्हणून मी काम करते. तर आज आपण आलेलो आहे कळवण या ठिकाणी. तर या ठिकाणी मंगला थोरात या मावशींना आपण काही दिवसांपूर्वी अमृत ज्यूस दिलं होतं. तर अमृत ज्यूस कशासाठी दिलं होतं आणि अमृत ज्यूस घेण्या अगोदर त्यांना काय त्रास होता, अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय रिझल्ट मिळाला हे आपण ऐकू त्यांच्याच तोंडून. नमस्कार मावशी. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मंगला रमेश थोरात. तुम्हाला काय त्रास होता? तेच त्रास ना गर्भपिशवीचा. गर्भपिशवीचं काय होतं? गाठ होती ना गर्भपिशवीला गाठ होती. अजून नंतर गर्भपिशवीचं ऑपरेशन केल्यानंतर परत मला गाठा सांगितल्या. म्हणजे एक ऑपरेशन केलं तुम्ही गर्भपिशवीचं? गर्भपिशवीचं केलं, गाठांचं बी केलं. बर, 2 ऑपरेशन झाले तुमचे. तरी पण तुम्हाला परत गाठी झाल्या होत्या? हा, परत 2 गाठी सांगितल्या. बर, मग तुम्हाला अमृत ज्यूस कोणी सुचवलं? जावयांनी. तुमच्या जावयांनी सुचवलं. मग अमृत ज्यूसच्या किती बॉटल झाल्या, किती कोर्स केला तुम्ही? 3 महिन्याचा कोर्स. 3 महिन्याचा कोर्स पूर्ण केला. हा. मग आता किती फरक आहे? भरपूर फरक पडला मला. त्या गाठी विरघळल्या तुमच्या हा. आणि डॉक्टरांनी गर्भपिशवीचा कॅन्सर सांगितलं होतं असं कळलं मला. हो. बरोबर. हो. बघा मित्रांनो, मावशींना गर्भपिशवीचा कॅन्सर होता. गर्भपिशवीचा कॅन्सरमुळे त्यांना अगोदर गाठी झाल्या होत्या, त्याचं ऑपरेशन त्यांनी केलं. त्यानंतर त्यांनी गर्भपिशवीचंही ऑपरेशन केलं. असे 2 ऑपरेशन मावशींचे झाले होते. पण तरीही परत गाठी तयार झाल्या होत्या. मग मावशी कंटाळल्या होत्या कारण ऑलरेडी 2 ऑपरेशनमुळे त्यांची शारीरिक जी स्थिती आहे ती कमजोर झालेली होती. मग त्यांच्या जावयांनी म्हणजे मुलीच्या मिस्टरांनी त्यांना अमृत ज्यूस सुचवलं. अमृत ज्यूसचा पूर्ण 3 महिन्याचा कोर्स केला. आता त्यांच्या गर्भपिशवीच्या गाठी आहेत त्या जवळजवळ 70 ते 80% विरघळलेल्या आहेत. बरोबर मावशी? आणि आता अजूनही ते आपण जसं सांगतो की कमीत कमी 3 महिने, जास्तीत जास्त 6 महिने, 90 ते 180 दिवसाचा